पण मतदारसंघातली जनता मात्र त्यांना माफ करणार नाही. सन्माननीय उद्धव ठाकरे हे 27 तारखेपासून या सर्व मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहे. कार्यकर्त्यांना भेटतील, जनतेला भेटतील, मेळावे घेतील आणि त्यानंतर आमची पुढली कारवाई सुरू होईल. काल नांदेडला काही गद्दारांना अडवायचा प्रयत्न झाला आमच्या शिवसैनिकांकडून. रात्रीच्या काळोखात लपून येत होते. अर्धापूरला गाड्या अडवल्या त्यांच्या शिवसैनिकांनी. 2 किंवा 3 गद्दार होते आणि 850 पोलीस होते. किती? 850. विचारा करा, अख्खा एअरपोर्ट घेरलं होतं पोलिसांनी. जणू का वरून इराणप्रमाणे आम्ही बॉम्ब टाकणार आहोत. एवढी गांडूगिरी आहे, एवढी डरपोकगिरी आहे. काय तुम्ही सांगताय आम्हाला मर्दानगीच्या गोष्टी? किती खोटं बोलताय तुम्ही सगळेजण. म्हणे विकासासाठी गेले. रावसाहेब शिंदे काल असं म्हणाले की या सगळ्यांना पुढच्या 2029च्या निवडणुकीत खासदारकीची उमेदवारी मिळेल. हे धनुष्यबाण या चिन्हावरच लढतील आणि त्यांना आम्ही जिंकूनही आणू. ठीक आहे ना, हा 2029चा विषय आहे ना. 2029 पर्यंत देशाच्या राजकारणात काय होईल याची गॅरंटी कोणी देऊ शकत नाही. मेंढे तरी खुर्चीवर राहतील का किंवा राजकारणात राहतील का याची गॅरंटी नाही. नरेंद्र मोदी प्रधानमंत्री राहतील का याची गॅरंटी नाही. महाराष्ट्रात काय होईल याची गॅरंटी नाही. पुलाखालून बरंच पाणी वाहून जाणार आहे पुढल्या काळामध्ये. राजकारण फार चंचल असतं आणि बहुमत हे त्यापेक्षा चंचल असतं. हे अजून मिंध्याला माहीत नाही. आम्ही त्यांच्यापेक्षा राजकारणात जास्त पावसाळे पाहिले आहेत. फक्त आम्ही पैशाचं राजकारण केलं नाही. संजय पाटील असं म्हणतायत की मला स्वतःहून तुम्ही उमेदवारी दिली, मी तर तुमच्याकडे उमेदवारी मागायला आलो नव्हतो, राजीनामा द्या. त्यांचं असं म्हणणं आहे की मला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे सगळ्यांनी प्रेम दिलं, एकाच व्यक्तीशी माझा वाद. मी पक्ष सोडला, त्यांनी जर माझी माफी मागितली असती तर मी राहिलो असतो. कोण? मला माहीत नाही. मला माहीत नाही. जर तुमचं उद्धव ठाकरे साहेबांशी भांडण नव्हतं पक्षप्रमुखांशी तर तुम्ही राहायला पाहिजे होतं. आणि ज्यांचं तुमच्याशी भांडण आहे त्या संदर्भात मातोश्रीवरती येऊन चर्चा करायला पाहिजे होती. या सगळ्या गोष्टीचा आणि पक्ष सोडण्याचा काही संबंध नाही ना. आपण हे का सांगत नाही की माझ्याकडे 13 तारखेला 15 कोटीची खोकी आली, 14 तारखेला परत 5 कोटी आले. मग मी दिल्लीतली जो व्हीप होता तो धुडकावला आणि पक्षाच्या बैठकीला गेलो नाही आणि त्यानंतर मी अदृश्य झालो. आणि त्यानंतर मला उरलेले 35 कोटी काल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला जाण्यापूर्वी मिळाले. हे त्यांनी सांगायला पाहिजे गद्दाराने सगळ्या. हा गद्दारीचा हिशोब माझ्याकडे आहे. यांनी गेल्या काही काळामध्ये जे व्यवहार केलेले आहेत ते व्यवहारसुद्धा ईडीच्या रडारवरती आणले गेले. मग त्यात धाराशिवचे खासदार असतील, त्यांच्या बँकेचे व्यवहार असतील, अनेक गोष्टी माझ्याकडे आहेत, आमच्याकडे आहेत. त्याच्यावरती काल पक्षात चर्चा झाली. प्रत्येक फाईल समोर आहे. आणि आता सांगू कोणाला कुठे ब्लॅकमेल केलं, कोणत्या हॉटेलमध्ये ब्लॅकमेल केलं, कोणत्या खोलीत ब्लॅकमेल केलं, हे सांगू ना आता हळूहळू. ही काय वेळ नाही, सांगू आम्ही. योग्य वेळी हे बाहेर काढू.